छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट या 8 किलोमीटरच्या चौपदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला असलेली सगळी झाडं तोडली जाणार आहेत। आता आपण याच रस्त्यावर उभा आहोत। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते हे विशाल वडाचं महाकाय झाड आपल्याला पाहायला मिळतं। तर गेली अनेक वर्ष जे आहे ते हे झाड या ठिकाणी उभं होतं, मात्र याच रस्त्याच्या चौपदीकरणासाठी आता हे झाड कापलं जाणार आहे। जवळपास 800 झाडांचा असा या ठिकाणी समृद्ध वारसा आहे, मात्र विकासाच्या नावाखाली ही सगळी झाडं तोडली जात असल्याने आता वृक्षप्रेमींनी सुद्धा कडाडून विरोध केलाय। आपण जर या झाडाची भव्यता पाहिली तर अतिशय मोठं झाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। याच्या पारंब्या सुद्धा जमिनीत आल्यात, म्हणजे इतर शेकडो झाड लावून सुद्धा या झाडाची बरोबरी होणार नाही अशी सगळी परिस्थिती जी आहे ते वृक्षप्रेमींना वाटते। त्यामुळे जे ते वृक्षप्रेमींनी सुद्धा याला कडाडून विरोध केलाय। आपण जर रस्त्याच्या या बाजूला बघितलं तर अतिशय अशी नैसर्गिक झाडाची कमान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ही कमान जी आहे ती आता या रस्त्याच्या चौपदीकरणासाठी उद्ध्वस्त होणार आहे। अगदी स्थानिक नागरिक असतील आणि जे विदेशी पर्यटक येतात ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून येतात, या ठिकाणी फोटोशूट करतात आणि ही नैसर्गिक कमान जी आहे ती आपल्या डोळ्यात साठवून घेतात। मात्र पुढील काही दिवसात ही या सगळ्या झाडांची कत्तल केली जाणार आहे। ही सगळी कमान या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी जे आहे ते लवादाकडे सुद्धा या ठिकाणी अर्ज करण्यात आला आहे। निसर्गप्रेमी सुद्धा कडाडून विरोध करत आहे। मात्र असं असलं तरी या रस्त्याच्या चौपदीकरणासाठी ही सगळी झाडं आता भविष्यात तोडली जाणार आहेत। खरं तर ही झाडं जी आहेत ते काही महानगरपालिकेच्या हद्दीतील आहेत, काही वन विभागाच्या हद्दीतील आहेत, त्यामुळे विकास झाला पाहिजे, मात्र ही सगळी झाडं वाचली पाहिजे अशी सगळी मागणी या निसर्गप्रेमींची आहे। आता यावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।